नमस्कार मित्रांनो, आज आम्ही नारायणगाव येथे आलो आहेत एक अगदी युनिक फार्म बघायला। सानेन नावाच्या बकरीची जात आहे जी दुधासाठी फार फेमस आहे। 4 ते 5 लिटर दूध द्यायची क्षमता आहे। याचं फार युनिक ब्रीड इथे मुळे फॅमिलीने मेंटेन केलेलं आहे आणि खूप छान फार्म केलेला आहे। तर बघूया, त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया या जातीबद्दल। सर नमस्कार। सानेनच्या खूप सुंदर सुंदर शेळ्या आहेत तुमच्याकडे इथे। या तुम्ही कशा जमा केल्यात आणि किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात? तर हे आम्हाला एक शेळी मामाकडून भेटली होती सुरुवातीला। आता ती दूध खाण्यासाठी वडिलांना दिली होती त्यांनी आणि त्यानंतर ते एक चे 2 झाले, 2 चे 4 झाले, असे आम्ही साधारण 2000 सालापासून हा व्यवसाय करतोय। ओके, आणि सध्या किती आहेत? सध्या आता एक 50च्या आसपास आहेत, लहान मोठे। हे सानेन जातीची शेळी। आता मुळात ही आहे स्वित्झर्लंड ब्रीड आहे आणि ही थोडीशी अग्रेसिव्ह जाते। मग त्यासाठी आपण कसं केलंय, कंपार्टमेंट केले त्यांचे। हे कंपार्टमेंट, हा, तसंच म्हणजे हे बोकड वेगळा केलेला आहे। बोकड वेगळा केलेला आहे। त्यानंतर इथं आणि हे मागचे जे ते कसं आहे, आता ज्या कप्प्यामधले शेळ्या असतील त्या कप्प्यामधले जे पिल्ल होणार आहेत ते त्यांच्यासाठी एक आपण सेपरेट कंपार्टमेंट केलंय। ओके, हा, म्हणजे ते आपल्याला दूध पाजायला आणि त्यांचं संगोपन करायला सोपं जातं म्हणून। तुम्ही दूध काढून पण विकत होतात का कधी? दूध काढून लोकली विकत होतो। कारण की आपल्याला ज्यावेळेस पुणे झालं, मुंबई झालं, या ठिकाणी जर पाठवायचं म्हटलं तर तुम्हाला बल्क क्वांटिटी मध्ये लागतं, ट्रान्सपोर्टेशनला परवडत नाही। तरी साधारण 4 ते 5 लिटर दूध देऊ शकते? कसं आता डिपेंड शेळीवरती। आता हे कसं झालंय, भरपूर वर्ष झाले इम्पोर्ट झालेले नाहीये, त्यामुळं आपल्याकडं जे जुनं ब्लड लाईन आहे ते आपण मेंटेन करायचा प्रयत्न केलाय। पण आपल्याकडून ऑल ओव्हर महाराष्ट्र भरपूर ठिकाणी जे शेळ्या किंवा बोकड गेले, आपल्याला चेंज जरी करायचं म्हटलं तर ते आपलंच ब्लड लाईन फिरून कुठेतरी आपल्याकडे येते। त्यामुळं आणि इम्पोर्ट न झाल्यामुळं त्यांचं थोडं ब्लड लाईन डिस्टर्ब झालेलं आहे। जी दुधाची ओरिजिनल कॅपॅसिटी होती 4-5 लिटरची, ती आता हळूहळू कमी झालेली। हा, 2 लिटर ते 3 लिटर पर्यंत अजूनही काही शेळ्यांची क्षमता आहे। त्यासाठी आहे ना, यांना भरपूर गोष्टी आहेत। एक स्मार्ट नेपियर येतं खास शेळ्यांसाठी, छोट्या याचं असतं ते। त्याच्यानंतर तुमचं मार्वेल गवत येतं, त्याच्यानंतर आपलं लसूण घास येतो, मेथी घास म्हणतो आपण त्याला, ते आहे। मग अजून तुम्ही देण्यासाठी यांना कसं आहे, मुरघास देऊ शकता। आता मुरघास पण आहे चालू? हा, मुरघास पण आहे। सायलेज रेग्युलर असल्यावरती त्यांना मग चांगल्या प्रकारचा चारा मिळतो आणि मिनरल मिक्सचर त्यांना त्या गोष्टी कंटिन्युअस देतो। त्याच्यानंतर मग अजून त्यांना आहे ना सप्लिमेंट म्हणून आपण गोदरेजची कांडी वगैरे देतो। साधारण किती वजन भरतं मोठ्या 1 वर्षाचा किंवा अशा? आता शेळीचं वजन वेगळं भरतंय, म्हणजे शेळीचं साधारण एक 45-50 किलो भरतं आणि बोकड जे आहे, बोकड आपण किती डेव्हलप करतोय त्याच्यावर आहे। साधारण 60-70 किलोचा बोकड भरतो। जर एक्स्ट्रा फिडिंग दिलं तर तो 100 पर्यंत जाऊ शकतो। ओके, हा जर सगळा मिश्र चारा हे केलात तर साधारण 30 बकऱ्या तुमच्याकडे असतात ना म्हटलं? तर 30 बकऱ्यांसाठी किती तुम्हाला चारा व्यवस्थापन करायला किती जागा लागेल? जागाच जर म्हटलं तर कमीत कमी 2 एकर चारा पाहिजे त्यांच्याकडे। ओके, आणि शेड आता हे आपलं आहे 31x51 शेड आहे। हे साधारण 1,500 स्क्वेअर फूट बंदिस्त आहे, जे 1,500 स्क्वेअर फूट ओपन मध्ये। आता ओपन म्हणजे त्या साईडने जे स्टेअर्स आहे तिथून खाली जातात का? हो, आणि हे सगळे पॅलेट्स लावलेले आहेत तुम्ही, याला क्लीन केलं की सगळं खाली पडतं? खाली जातं। ओके, छान व्यवस्था आहे, खूप सुंदर। आता हे जे फळ्या आहेत, फळ्या स्पेशली देवदारच्या फळ्या आहेत, जे कुजत नाही किंवा ते जास्त वेळ ओल्या राहत नाही। मग याचा फायदा असा का हे लॉंग लाईफ चालतं, 10-10 वर्ष, 15-15 वर्ष याला काहीच होत नाही। साधारण काय खर्च आला असेल? आता मी ज्यावेळेस गोठा बनवला त्यावेळेस ते सगळं स्ट्रक्चर वगैरे धरून ते आपलं 10 लाखापर्यंत गेलेलं, गोठ्याचा खर्च गेला होता। शेळ्या आपल्या घरच्या होत्या। आता हे तुम्ही पाहू शकता की पिल्ल आहेत। आता साधारण एक 6 महिने 7 महिन्याच्या दरम्यान ही पिल्ल आहेत, 6 ते 7 महिने। हा, आता हे सगळ्या पाठी आहेत सध्या आणि हे डेव्हलप व्हायला कमीत कमी 1 वर्षाच्या आसपास घेतात।
1 वर्षाच्या नंतर त्यांचं ब्रीडिंग आपण करू शकतो. ओके. हा. आज तुम्ही बघू शकता, दिसायला एकदम हरणासारखे दिसतात. हो, व्हाईट कलर असल्यामुळे ते अजून उठून दिसतं. हा. आता साधारण एक पाट तुमच्याकडून घ्यायचे असेल तर काय किंमत आहे तुमची? पाट जर म्हटलं तर साधारण एक 20,000च्या दरम्यान पाट विकतो. आणि बोकड? बोकड पण त्याच रेंज मध्ये 6 ते 7 महिन्याचं. आणि शेळीच्या ज्या किमती आहेत, शेळीच्या वेगळ्या किमती राहतात. त्या इकडे आल्यावर लोकांना समजते. त्या इथं आल्यावर तुमचा नंबर देतो ह्या व्हिडिओमध्ये आणि लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील. चालेल. नमस्कार काका. एका शेळीपासून सुरुवात तुम्हीच केली, राईट? हो. एवढ्या 24 वर्षामध्ये आतापर्यंत किती शेळ्या तुमच्याकडे झाल्या असतील? जास्तीत जास्त जे एका वर्षाला 63 पर्यंत आकडा गेला. 63 पर्यंत दाखला गेला. हो, पण प्रश्न काय होतो की त्यावेळेला मुलाची शिक्षण, त्यासाठी पैशाची गरज पडायची, जास्त झालेले बोकड विकणे, शेळ्या विकणे आणि त्याच्यावर मुलांचं शिक्षण झाले. आणि म्हणजे शेळी विकून तुम्ही दोन्ही मुलांचं पूर्ण म्हणजे कम्प्युटरचं शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन केलेलं आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण देण्यासाठी त्यांना शेळ्यांच्या पासून उत्पन्न मिळालं, गायींच्या दुधाचं उत्पन्न मिळालं, त्याप्रमाणे शेतीचं उत्पादन मिळालं. हे सर्व मिळून मुलांची शिक्षण व्हायला काही अडचण आली नाही. नक्की. आता शेतकऱ्यांना हा सल्ला द्याल का की सान्यांचं पालन करावं? प्रत्येक शेतकऱ्याकडे जर समजा 1 किंवा 2 शेळ्या जरी असतील तर त्या घराला एक चांगलं दूध मिळेल आणि त्यांचं नक्कीच आरोग्य चांगलं राहील, यात शंकाच नाही. धन्यवाद काका.